आत्ताच मी नांदेडच्या एका आमदाराची संभाषणाची क्लिप मला जितेंद्र आव्हाड यांनी पाठवली, ती तुम्हाला पाठवेन मी. ती ट्विट करण्याच्याही इतकी भयंकर शब्द त्याच्यामध्ये वापरले. एका अधिकाऱ्याला उचलून आणून मारण्याची धमकी दिली आहे. कारण काही असते, आमदार भाजपचा एका अधिकाऱ्याला, राजेश पवार त्यांचं नाव आहे मला वाटतं, हां आली आहे ती. दुसरं म्हणजे मी जे आज पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे ते अत्यंत व्यथित होऊन पाठवलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल की नाशिकला मागच्या निवडणुकीच्या वेळेला नरेंद्र मोदी प्रधानमंत्री आले असताना त्यांच्या सभेमध्ये एका कांदा उत्पादक शेतकऱ्यानं आंदोलन केलं होतं, कांद्याला भाव मिळावा म्हणून. त्यांचं नाव कृष्णा डोंगरे. त्यांना नंतर अटक केली. भर सभेत ते आंदोलन करत होते की कांद्याला भाव द्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे ते लक्ष वेधत होते. त्याचा राग ठेवून हा माणूस सतत सरकारविरुद्ध शेतकऱ्यांसाठी आंदोलनं करतोय म्हणून नाशिकचे पोलीस अधिकारी, नेहमीचेच मंत्री, खोटे कामं करणारे यांनी एकत्र येऊन कृष्णा डोंगरे यांच्यावरती बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला त्यांना रोखण्यासाठी. बलात्काराचा एक भाजप पुरस्कृत शिक्षण संस्था, त्यातली एक शिक्षिका यांना हाताशी पकडून कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लावला, त्याला गावातून पळवून लावलं, त्याच्यावरती अटकेची टांगती तलवार ठेवली. का तर तू सरकारविरुद्ध आंदोलन करायचं नाही, मंत्र्यांच्या विरुद्ध आंदोलन करायचं नाही, नाहीतर अशा प्रकारचे गुन्हे दाखल करू आणि तुला ठार मारू. हे पोलीस आणि त्या मंत्र्यांची माणसं आणि भाजपचे कार्यकर्ते सांगतायत. हे सगळे पुरावे आहेत. ज्या दिवशी बलात्कार झाला, अशा प्रकारचा गुन्हा नोंद झाला, कोर्टात सिद्ध झाला आहे म्हणून मी हे सांगतोय, त्या दिवशी कृष्णा डोंगरे त्या भागातच नव्हते, ते सप्तशृंगी गडावर देवदर्शनामध्ये होते. हे CCTV फुटेजवरून स्पष्ट दिसत आहे. बलात्काराचा गुन्हा झाला त्या दिवशी, त्या घटनेच्या वेळी, त्या क्षणी कृष्णा डोंगरे हे सप्तशृंगी गडावर वणीला होते आणि कुटुंबासह धार्मिक कार्यामध्ये होते. हे वणीच्या डोंगरावरच्या CCTV फुटेजवरून दिसल्यावरती कोर्टानं या प्रकरणात हस्तक्षेप केलेला आहे आणि पोलिसांना बेसमरी करावी लागली. यातून मला इतकंच सांगायचं आहे की तुम्ही जनसुरक्षा कायदा, अर्बन नक्षलवाद, अमुक आणि तमुक याच्या वल्गना आणि गर्जना करताय. ह्या अशा पोलीस अधिकाऱ्यांना, अशा मंत्र्यांना आणि अशा राजकीय कार्यकर्त्यांना भाजपच्या तुम्ही कोणता कायदा लावणार आहात? हे आजचं नाही आहे. नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी शिवसेनेचे कार्यकर्ते फोडण्यासाठी अशाच प्रकारे खोटे गुन्हे दाखल केले. मग ते सुधाकर बडगुजर असतील, सुनील बागोला असतील, मामा राजवाडे असतील, अन्य लोक असतील. आता काय झालं त्या सगळ्या गुन्ह्याचं? भारतीय जनता पक्षाची सुपारी घेऊन हे पोलीस अधिकारी काम करतात. सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांना परागंदा व्हावं लागलं खोटे गुन्हे दाखल केल्यावर. आणि आज ते नाशिकमध्येच आहेत. आता हात लावलेला नाही. भाजप प्रवेशाच्या उंबरठ्यावरती आल्यावर त्यांना हात लागला नाही. म्हणजेच सरकार आणि पोलीस हे अर्बन नक्षलवाद्यांसारखंच वागते, दहशत निर्माण करते. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे कृष्णा डोंगरेची. हा विषय विधिमंडळात उचलला जाईल. कृष्णा डोंगरेसारख्या शेतकऱ्याला ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. तो ऐकला नाही तेव्हा त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला की आमच्या विरुद्ध आंदोलन करू नको, आमच्या विरुद्ध बोलू नको. नाशिकमध्ये आमचे प्रमुख पदाधिकाऱ्यांवरती खोटे गुन्हे, मकोका त्यांच्या कुटुंबावर, त्यानंतर समाज माध्यमांवरती आमची बदनामी करतो म्हणून जाब विचारायला गेले, त्या संदर्भात अटेम्प्ट टू मर्डर, अमुक तमुक असे गुन्हे दाखल करतात. आणि भाजपमध्ये येण्याचा त्यांनी मार्ग स्वीकारल्यावर हे सगळे गुन्हे पोलीस थांबवतात, मागे घेतले जातात. लाज वाटली पाहिजे अशा पोलिसांना खाकी वर्दी घालून मिरवण्याची. मग ते IPS असतील किंवा महाराष्ट्र पोलीस सेवेचे अधिकारी असतील. हा निर्लज्जपणा आहे. तुम्ही खाकी वर्दीला शरम आणताय, लाज आणताय.
ज्या पद्धतीनं नाशिक भागामध्ये हे सगळे गुन्हे, कृष्णा डोंगरेचा पण नाशिक ग्रामीण पोलिसांचा अपराध आहे. कोणाच्या मंत्र्याच्या दबावाखाली तुम्ही हे बलात्काराचे गुन्हे दाखल करताय खोटे? कृष्णा डोंगरे हा कांद्याच्या प्रश्नावरती सातत्यानं आवाज उठवतो. तुम्हाला आठवत असेल, त्यांनी आपलं कांद्याचं शेतच जाळलं होतं. त्यांनी अग्निकांड केलं, कांद्याचं शेत जळलं भाव मिळत नाही म्हणून. सरकारला त्याच्यावर जबाब द्यावा लागला आणि म्हणून तुम्ही कृष्णा डोंगरेला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवताय आणि आताही त्याच्या कुटुंबियांना धमक्या येतात ठार मारण्याच्या. कोण करते हे? हे कोणते अर्बन नक्षलवादी आहेत? विरोधकांचे आहेत? हे डावे कडवे आहेत की तुमचे धर्मांध उजवे कडवे आहेत? हा माझा देवेंद्र फडणवीस, नाशिकचे पोलीस अधीक्षक, नाशिकचे पोलीस आयुक्तांना सवाल आहे. आणि ज्या रश्मी शुक्ला आहेत त्यांनी आता फक्त RSSच्या कपड्यातच वावरायचा बाकी आहे. बोला. उद्धव ठाकरे असं म्हणतायत की निवडणूक जाहीर झाल्यानंतर, कारण हे त्यांनी ऑन रेकॉर्ड केलेलं आहे, ऑन कॅमेरा केलेलं विधान आहे की निवडणूक जाहीर झाल्यावर युती बाबतीतला निर्णय घेऊ. त्यात चुकीचं काय? उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे, मी काय म्हणतोय, शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांचीही विधानं सकारात्मक आहेत. राऊसाहेब, काल शिवसेना शिंदे गटाचा मेळावा पार पडला, म्हणजे त्यांचे मेळावे सुद्धा होतात, कार्यकर्ता संमेलन पार पडलं. त्यात शिंदे असं म्हणतात की बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागू शकतं. कुटुंबावर कारवाई करणं मला आवडत नाही, पण तुमच्याकडे दाखवलं गेलेलं बोट हे माझ्याकडे दाखवलं गेलेलं बोट असतं. विशेषतः त्यांच्या मंत्र्यांच्या संदर्भात जी त्यांची नाराजी आहे ती त्यांनी बोलून दाखवली आहे. मग त्याच्यावरती मी मत कसं काय व्यक्त करू? भ्रष्ट मंत्र्यांवर, महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांना घरी जावंच लागेल. मी वारंवार तेच सांगतोय. तुम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करता चुकीचं वागल्याबद्दल, सामान्य कार्यकर्त्यांवरती कारवाई करता, पण मंत्री आणि आमदार आणि खासदारांवरती तुम्ही का कारवाई करत नाही? माझं देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न आहे की नैतिकता या राज्यात उरली असेल आणि सरकारमध्ये उरली असेल तर जे मंत्री आपल्या आजूबाजूला पैशाच्या बॅगा रिकाम्या ठेवून सिगरेटचे धूर सोडत बसलेले आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई आणि चौकशी व्हायला पाहिजे. ज्यांनी गरीब कर्मचाऱ्यांवरती निर्घृणपणे हल्ला केला त्यांच्यावरती अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. ज्यांच्या ड्रायव्हरच्या नावावरती 150 एकर जमीन कशी आली हे कोणाला सांगता येत नाही, अशा शिंदे गटाच्या नेत्यांवर कारवाई व्हायला पाहिजे. 150 एकर जमीन कोट्यवधी रुपयाची ड्रायव्हरच्या नावावर. असं ड्रायव्हर होण्याचं भाग्य सगळ्या महाराष्ट्राला लाभो या राज्यामध्ये. बरं, एक दिवस शिंदेसुद्धा म्हणतील की भुमरे मला तुझा ड्रायव्हर कर. हो म्हणतील ते, किंवा अमित शहाकडे जाऊन सांगतील मला तुमचे ड्रायव्हर करा. कारण अमित शहाच्या ड्रायव्हरकडे किमान मग 15,000 कोटी असतील. जर भुमरेच्या ड्रायव्हरकडे 150 कोटीची संपत्ती आहे तर अमित शहाच्या ड्रायव्हरकडे 15,000 कोटीची असेल. मग शिंदे म्हणतील मी ड्रायव्हरच होतो. सध्या ते ड्रायव्हरच आहेत. हां बोला. संजय शिरसाट कोकण मंडळाच्या लॉटरी आहेत जाहीर झालेल्या आहेत. नाही, तुमचा पॉलिटिकल प्रश्न. 9.5 लाख रुपये आमदारांना घर मिळते. आमदारांना घराची गरज आहे का? त्याच्यावरती मी आता मत व्यक्त करणे योग्य नाही. हा प्रश्न विधानसभेत चर्चेला गेला पाहिजे. संजय शिरसाट यांचं एक नवं प्रकरण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी काल बाहेर आणले किंवा उघडकीस आणलं आहे. त्यात हजारो कोटीचा घोटाळा आणि या छापलंय प्रकरण आहे. अंजली दमानिया यांनी वाल्मिकी करारचं प्रकरण ज्या पद्धतीनं लावून धरलं तसं हे सुद्धा लावून धरावं. आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत. आम्ही विधानमंडळामध्ये अनिल परब असतील, अंबादास दानवे असतील, बरं का, त्यांनी हा विषय लावूनच धरलेला आहे. आम्ही बाहेर लावून धरलेलं आहे भ्रष्ट मंत्र्यांना. आणि मला मुख्य म्हणजे मला राळेगण सिद्धीला जाऊन अण्णा हजारेंना उठवायचं आहे. महाराष्ट्रात जी का आबादी चाललेली आहे त्याच्यावेळी अण्णा सुखात झोपले असतील तर त्यांना सांगायचं अण्णा तसं नाही आहे, चित्र वेगळं आहे महाराष्ट्रात आणि देशात. तुम्हाला आता उठलं पाहिजे, डोळे उघडले पाहिजे, एक दीर्घ श्वास घेतला पाहिजे आणि काय करता येईल एकत्र बसून तो निर्णय घेतला पाहिजे. मी अण्णांना जाऊन उठवणार आहे. माझ्यावरती जनतेने ही जबाबदारी टाकली की अण्णांना जाऊन उठवा.
सर मीरा भाईंदरमध्ये सोन्याच्या दरात कचऱ्याच्या डब्याची किंमत ठरली आहे. ठीक नाही, आहे. राऊत साहेब, राऊत साहेब, येत्या महिन्यात उद्धव ठाकरे हे नाशिक दौरा करणार आहेत का? कारण एकूण नाशिक मधली जी पक्षाची परिस्थिती बघितली, अनेक महत्वाचे पदाधिकारी सोडून गेले. काही महिन्यांपूर्वीच तुमचं एक शिबिर पार पडलं होतं, त्यानंतर तुमचे प्रमुख पदाधिकारी भाजपमध्ये गेले. ते पाहता पडझड रोखण्यासाठी बघा नाशिकमध्ये नाही, बघा अनेक ठिकाणी पोलिसांचा दबाव आणून पदाधिकारी फोडले, अनेक ठिकाणी होत आहे. ही तात्पुरतं आहे, ही टेम्पररी फेज आहे. आम्ही विचलित होत नाही त्याच्यामुळे. नवीन कार्यकर्ते निर्माण होत आहेत, नवीन कार्यकर्ते कामाला लागत आहेत. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राचाच दौरा करावा अशी आमची अपेक्षा आणि भूमिका आहे, आणि त्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि महाराष्ट्र त्यांची वाट पाहतो आहे. पण पाऊस आहे, शेतकरी शेतावर आहेत, अशा अनेक समस्या असल्यामुळे आम्ही साधारण थोडा पाऊस कमी झाल्यावर माननीय शिवसेना पक्षप्रमुखांना महाराष्ट्रात त्यांनी एक दौरा करावा अशी विनंती करणार आहोत. उद्धव सर, ठाकरे मोदी सभामध्ये जी स्पष्ट आणखी एक मत व्यक्त केलंय की मवियापेक्षा इंडिया आघाडीची बैठक होणं गरजेचं आहे, कारण बिहार निवडणूक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा आहेत, आणि गेल्या माननीय- अनेक दिवसात इंडिया आघाडीची बैठक पार पडली नाही. उद्धव ठाकरे साहेबांचं हे म्हणणं 100% सत्य आहे. त्यांनी पक्षात सुद्धा याच्यावर आमच्याकडे चर्चा केली. आता आम्ही जेव्हा परवापासून दिल्लीत जाऊ पार्लमेंटच्या कामासाठी, तेव्हा आम्ही प्रमुख नेत्यांशी, राहुल गांधी असतील, मल्लिकार्जुन खरगे असतील, त्यांच्याशी या विषयावर आम्ही चर्चा करणार आहोत.